नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी आयडिया चॅनलवरती स्वागत आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज मंजुरी देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपयांचा हप्ता आणि पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपयांचा हप्ता एकत्रित 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या माध्यमातून 22वा हप्ता त्यांचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच एकूण 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। आज दुपारी 3 वाजता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। उरलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजता 4000 रुपये व पीएम चे पडल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे, जो तुमच्या मोबाईलवर येताच तुमचे हृदय आनंदाने आणि खुशीने भरणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजल्यापासून उद्या या पैशाचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकमध्ये केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे हप्ते आता एकत्रित बँकेच्या खात्यावरती उद्या दुपारी 3 वाजता जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानच्या या ठिकाणी 22व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर होणार आहे। यासाठी 12 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यातील करण्यात आली। आपल्या राज्यातील टोटल 36 जिल्ह्यांची संख्या आहे, परंतु शासनाने एकाच दिवशी एकदम 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। तसेच बँकांमध्ये सुद्धा मोठा सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम आहे। यामध्ये विशेषतः पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया आणि भूविकास बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकांमध्ये सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम गेल्या 10 ते 15 दिवसांपासून चालू आहे। तर मित्रांनो, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून 7200 कोटी रुपये या ठिकाणी नमोच्या व पीएमच्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाने आता ठरवलेले आहे की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशाचे वितरण बँकच्या खात्यावरती केले जाणार आहे। म्हणजेच उद्या दुपारी 3 वाजता पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये 4000 रुपये तुम्हाला आल्याचा मेसेज येणार आहे। त्यानंतर आता पुढचा टप्पा जो आहे तर त्याला तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाची वाट बघावी लागेल, असं सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। उद्या दुपारी 3 वाजता पैसे सोडण्यात येणार आहे। त्या 12 जिल्ह्यांची यादी लगेचच 2 मिनिटांच्या आत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगण्यात आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून पण सांगण्यात आलं की तुम्हाला मागचा जो नमोचा 7वा हप्ता मिळाला होता तो सर्वांना मिळाला होता, परंतु आता जो तुम्हाला 8वा हप्ता बँकेच्या खात्यावरती उद्या सोडण्यात येणार आहे। तसेच पीएम किसानचे 22व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मग आता हे 4 नियम कोणते आहे, उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण होणार आहे, मग आता पीएम किसानचे 22वा हप्ता नेमका कोणाला मिळणार, 8वा हप्ता 2000 रुपये कोणाला मिळणार, 4000 रुपये असे एकत्रित कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट काय हे तर आपण बघणारच आहोत। परंतु कोणत्या अटीनुसार हे पैसे वाटप होत आहेत, तुम्ही या अटीमध्ये बसलात का हे सुद्धा बघणं आता गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, नवीन 2026 हे वर्ष या ठिकाणी नुकतंच सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे काय झालं, मागच्या 2025 मध्ये जे या योजनेसाठी जे नियम होते ते तर पूर्णपणे वेगळे होते, पण 2026 सुरू झाल्यानंतर जे नियम सरकारच्या माध्यमातून वेगळे करण्यात आलेले आहेत ते वेगळेच आहेत। कारण मागचा जो पीएम किसानचा 21वा हप्ता तुम्हाला मिळाला होता तर त्यावेळी कोणतेही नियम 2025 मध्ये लावण्यात आले नव्हते आणि नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 7वा हप्ता होता यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून नियम लावण्यात आले नव्हते। बघा, यामुळे मागच्या वेळी जर तुम्हाला मिळालेलं, परंतु आता या 4 नियमांमध्ये तुम्ही पास होताय का हे पुढच्या हप्त्यासाठी सुद्धा बघणं गरजेचं आहे। यासाठी पहिला नियम लावण्यात आलेला आहे, यामध्ये तुम्ही पास होणे गरजेचं आहे। आता पहिला नियम लावण्यात आला आहे, त्यामध्ये कदाचित सरकारने पुढचे जे 3 नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत ज्यामध्ये 16 लाख शेतकरी बांधव आता अपात्र ठरणार आहे, नापास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सर्व नियम तुम्ही समजून घ्यायला हवे। पहिला नियम समजून घ्या, आता तुमच्या नावावर जी जमीन आहे तर जी जमीन सरकारच्या माध्यमातून आधी चेक
आता चेक करण्यात आली. मागच्या PM किसान हप्त्याला व नमो शेतकरी हप्त्याला या ठिकाणी हे नियम नव्हते, परंतु सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची जमीन तपासण्यात आली. मग आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की तुमची जी जमीन आहे तर ती अजिबात या ठिकाणी 8 ते 10 एकरांपेक्षा जास्त अजिबात नसायला पाहिजे. सर्वांनी कान देऊन ऐका. तुमच्या नावावर जी जमीन आहे तर ती 8 ते 10 एकरपेक्षा जास्त अजिबात नसावी. जर तुमची जमीन जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न जास्त आहे असे गणले जाणार आहे आणि त्यांना श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात येईल असेही सरकारने म्हणलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही बघू शकता उद्या दुपारी 3 वाजता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे 4,000 रुपये राहतील हे लगेच 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु 4 नियमांपैकी पहिला नियम असा आहे की तुमची जमीन 10 एकरापेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर आता पुढचे नियम काय आहेत ज्यामध्ये 26 लाख शेतकरी बांधव अपात्र होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नवा कडक कायदा, मतदान कार्ड अनिवार्य. आता दुसरा नियम थोडा कडक आहे आणि तो तुमच्या ओळखपत्राच्या बाबतीत आहे. पूर्वी ओळखपत्र म्हणून तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड महत्वाचे होते, पण आता मात्र सरकार काय म्हणाले आहे, आम्ही तुम्हाला नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे देतो, मग तुम्ही मतदान का करत नाही. सरकारचं सरळ तुम्हाला प्रश्न आलेला आहे की तुम्ही मतदान करा, मगच आम्ही तुम्हाला फायदा देऊ. खेड्यापाड्यामधील अनेक शेतकरी मतदान करत नाही, म्हणून सरकारच्या सूचना दिल्या आहे की तुमचे मतदान कार्ड काढलेले आहे का ते तपासा. सरकारच्या मते जर तुम्ही मतदान कार्डच काढले नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे देण्याचा प्रश्न येतच नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही ते त्वरित काढून घ्या. तर मित्रांनो, सरकारचं सरळ आणि सोप्या भाषेत म्हणणं आहे की तुम्ही मतदान कार्ड काढा आणि पैसे उचला. तर मित्रांनो, तिसरा आणि चौथा नियम प्रामुख्याने KYC शी संबंधित आहे, ज्यामध्ये सुमारे 5 लाख शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने किंवा आधार कार्ड अपडेट न करता बँकांमध्ये KYC केले आहे. जर तुमचे आधार कार्ड 2015 पूर्वीचे असेल तर त्यावर तुमची जन्मतारीख पूर्ण नसेल किंवा तुमचा फोटो सध्याच्या चेहऱ्याशी जुळत नसेल, सरकारने स्पष्ट केलेले आहे की 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असल्यास त्यावरील माहिती, नाव, जन्मतारीख, फोटो अपडेट करून घेणे खूपच इम्पॉर्टंट आवश्यक आहे. तर मित्रांनो, असे न केल्यास DBT द्वारे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. म्हणजे DBTच्या प्रक्रियेमध्ये जर तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल तर त्या वेबसाईटवर तुम्हाला थोडं पेंडिंग वर्क राहू शकतं आणि तुम्हाला DBT मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात असं सरकारचं म्हणणं आहे. तर आधार कार्ड अपडेट करणं तुमच्यासाठी खूपच गरजेचं आहे. तर मित्रांनो, उद्या दुपारी 3 वाजता पहिल्या टप्प्यातील खालील जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना नमोचे 2,000 रुपये आणि PM किसानचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्याची नावे आहे यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. हे तर झाले मराठवाड्यातील जिल्हे, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर. तर शेतकरी बांधवांनो, आपले आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यावे आणि KYC अपडेट करून घ्यावे, जेणेकरून पैसे DBT मध्ये अडकणार नाही आणि तुमच्या बँक खात्यामध्ये सरळ पोहोचणार. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.